आणि जबरदस्त टीममध्ये प्रोटेक्शन देखील सेट होतं आणि दिवाकर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. ऑन साईडला जे फटका एक्झिक्यूट केला इथे पाहिले गेलं तर नक्कीच देखील झोनमध्ये बॉल गेला आणि 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ॲड होताना देखील पाहतोय आणि सध्या मॅचमध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील संघाचं अकाउंट ओपन झालं. पुन्हा एकदा टीममध्ये जबरदस्त इथे पाहिलं गेलं तर फिल्डिंग आहे. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकतोय. तिन्ही आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 4 ओव्हरची मॅच पाहतोय. सध्या 3 धावा टीमच्या स्कोर कार्डवर देखील पाहतोय. दीपक आणि पारसची जोडी ऑन साईडला पुन्हा एकदा टीममध्ये आणि येथे पाहिलं गेलं तर नक्कीच हा देखील आतापर्यंत दीपक आणि पारस इथे फटका चांगला आहे. लोंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केला, एक्झिक्यूट केला आणि जबरदस्त फटका, जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हरी बॉलला पाठवून दिले. लोंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. एक षटकार ठोकला. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण चेंज होताना पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या मारने फोर्स केला. इथे पाहिलं गेलं तर जर टीपमध्ये चांगली फिल्डिंग एक सिंगल फक्त मिळेल आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाही. याच अनुषंगाने धावफलक एक पुढे सरकते. 12 या आकड्यावर जाऊन पोहोचले. दीपक आणि पारस ही जोडी देखील पाहतोय. मैदानामध्ये एका ओव्हरचा खेळ देखील झालाय समाप्त आणि एका ओव्हरमध्ये धावफलक 12 या आकड्यावर. चला घाई करणं अपेक्षित राहील. टीम मिटिंग कोणतीही नको. क्रमांक 2च्या षटकाला झाली सुरुवात आणि क्रमांक 2च्या षटकामध्ये इन्व्हाइट केले गोलंदाज. महेंद्र पहिलाच बॉल ऑन साईडला डीप मध्ये अगदी घरपोच सेवा केली. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला मैदानामध्ये पाठीकना टीमला. विक्टोरी वायपर्स या संघाला बसतोय धक्का पहिला. 12 धावा टीमच्या स्कोर कार्डवर देखील पाहतोय आणि या मॅच मध्ये जर विचार केला तर पुन्हा एकदा हो इथे पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर नक्कीच एक सिंगल राहुल ऑन साईडला इथे फटका दमदार आणि नक्कीच नैसर्गिक व्यत्यय येताना पाहतो या मॅच मध्ये. षटकार जरूर आला असता पण आता विकेटचं देखील पतन या मॅच मध्ये पाहतो आणि धक्का क्रमांक पाहिलं गेलं तर दुसरा बसतोय बॅटिंग टीमला. 14 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आतापर्यंत. 3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. हो पाठम पाठमध्ये चेंडू होता आणि इथे पाहिलं गेलं तर हा देखील आला डॉट बॉल.
खूप चांगली कामगिरी या मॅचमध्ये करताना जबरदस्त कामगिरी. गोल्ड स्टार्ट ज्याच्यामध्ये आपल्या संघाला मिळवून देताना कारण की पहिल्या ओव्हरचा विचार केला तर थोडंसं ते बॅकफुटवर संघर्ष करत होती. फिल्डिंग करणारी टीम त्यानंतर अनुषंगाने महेंद्र क्रमांक 2च्या षटकामध्ये आला आणि खूप चांगली कामगिरी या मॅचमध्ये करताना देखील आपण पाहतोय. आणखीन एक आलाय डॉट बॉल. सध्या धावफलक 14 या आकड्यावर 7.64च्या सरासरीने बॅटिंग करणाऱ्या टीमची धावगती आपण पाहतोय. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावफलक किंवा तर जाऊन पोहोचले 15 या आकड्यावर. 15 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. तर त्या मॅचमध्ये 2 विकेटच्या मोबदल्यात सेमीफायनल क्रमांक 2चा हा सामना देखील पाहतो. या मॅचमध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच कशा प्रकारचा संघर्ष करेल. दोन टीम इन मध्ये खेळताना आपण पाहतोय. इथे पाहिलं गेलं तर बॉल पाठीमागे चाललाय क्षेत्ररक्षक नाही तर यष्टीरक्षक देखील बॉलपर्यंत पोहोचला होता. यावेळी विचार केला तर एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक किंवा तर जाऊन पोहोचले 2 षटकांच्या अखेरीस 16 धावा. 4 षटकांची लढत पाहतोय. 8.00च्या सरासरीने ही धावगती बॅटिंग करणारी टीमची पाहतोय. 16 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. या मॅच मध्ये जर विचार केला तर नक्कीच एक चांगला संघर्ष करावा लागेल यात काही शंका नाहीये. प्रत्येक बॉलवर अटॅक येणं देखील आवश्यकता असेल. बॅटिंग करणारी टीम विक्टोरी वायपर्स या संघाला आणि तशा प्रकारचा संघर्ष या मॅच मध्ये करेल का हा देखील प्रश्न उपस्थित असेल आणि या प्रश्नाचं उत्तर इथे शोधायचं असेल तर नक्कीच आपल्याला देखील मॅचवर लक्ष ठेवावं लागेल. धावफलक 16 या आकड्यावर. दीपक ज्याच्या पाठमधनं आतापर्यंत 7 बॉल आणि 4 धावांची खेळी आपण पाहिली. त्याचबरोबरीने ऋषित नॉनस्ट्रायकिंगला उभा आहे. धीम्या गतीचा बॉल ऑन साईडला इथे फटका दमदार आणि बॉलला पाठवून दिलाय मार्किंग प्लॉट मध्ये. आलाय षटकार की चौकार हा देखील प्रश्न उपस्थित आहे. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचले 20 या आकड्यावर. 2 विकेटच्या मोबदल्यात दीपक आणि ऋषीची जोडी पाहतोय मैदानामध्ये. क्रमांक 3च्या षटकामध्ये इन्व्हाइट केले गोलंदाज सौविक. ओहो इथे पुन्हा एकदा जबरदस्त फटका. जसा स्लॉट मध्ये आला त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट. सिक्सर. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल. पुन्हा एकदा त्याच्यावर प्रहार केलाय. ठोकलाय लागोपाठचा दुसरा षटकार. मात्र जाऊन पोहोचले 32 या आकड्यावर. हा बॉल आणि 20 धावांची खेळी मात्र आपण पाहतो. बॅटर दीपकच्या माध्यमातून जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. इथे देखील खूप चांगला फटका होता. इनफिल्ड मध्ये एक्झिक्यूट केला होता आणि धावफलक आता 2 पुढे सरकताना देखील पाहतोय. धावसंख्या आता मॅच मध्ये पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचले 34 या आकड्यावर. 2 विकेटच्या मोबदल्यात अजूनही 2 बॉल शिल्लक असतील मॅच मध्ये. ओहो इथे पुन्हा एकदा विकेट केल्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचला देखील आणि या वायडिश लोंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळाले. या अनुषंगाने नक्कीच विकेटचं पतन. महत्वाची विकेट होती. सेट बॅटर होता. बॅटर आपण पाहिलं गेलं तर दीपक 12 बॉल आणि 22 धावांची विस्फोटक केली. त्याच्या पाठमधनं देखील आपण
पाहिली या मॅचमध्ये आणि धावफलक आता 34-34 या आकड्यावर जो बॅटर मैदानामध्ये एंटर झाला आहे आणि अनिल समोर खेळायचा प्रयत्न अशा पद्धतीने पाहिलं गेलं तर 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकांमध्ये धावफलक हे मात्र जाऊन पोहोचले 34-34 या आकड्यावर 3 विकेटच्या मोबदल्यात अजून एका ओव्हरचा खेळ असे शिल्लक सध्याच्या घडीला विक्टोरी वायपर्स या संघाची धावफलक 34 या आकड्यावर आहे. अजून या शेवटचा ओव्हर असेल शिल्लक सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच डाऊन द लेग स्टिक वाईट बॉल असेल आणि वैश्वीनाथ गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. सुरुवात थोडी खराब पाहायला मिळाली. सुरुवात धावफलक एक पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचले 35 आकड्यावर. हो इथे लाऊड अपील केले पंचांकडे आणि पंचाने देखील केले बोट आकाशाकडे. विकेट विकेट आणि विकेट आणखी एक गडी चंपूच्या अस्त्राला. न्यू बॅटर पराग इथे जबरदस्त फटका लॉन्ग ऑफ क्षेत्रामध्ये आणि फिल्डर पे मस्तक पे दस्तक आणि बॉल गेलाय सीमारेषा पार. षटकार ऑफ 4 विकेट. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा पाठीकडा बॉल पाठीमागे चाललाय. इथे पाहिलं गेलं तर क्षेत्रस्थ बॉलचा पाठमोरा देखील करतोय आणि एक सिंगल दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला आणि याच अनुषंगाने इथे पाहिलं गेलं तर नक्कीच विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. न्यू बॅटर हो इथे पुन्हा एकदा पाठीमागे चाललाय बॉल. इथे पाहिलं गेलं तर एक धाव आणि डिक्लेअर झोन मध्ये गेला बॉल. विजय नायडू नायडू विजय नायडू अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. 44 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. समोर लॉफ्ट केलंय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये देखील अडवला गेला आणि यावेळी विचार केला तर हा देखील लेट आउट बॉल. शेवटचा बॉल असेल शिल्लक. शेवटचा बॉल असेल. हो इथे पाहिले गेले तर नक्कीच पुन्हा एकदा विकेटची संधी निर्माण झाली आणि संधीचं केलं सोनं आणि यावेळी विचार केला तर 4 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि या 4 षटकामध्ये धावफलक ज्यामध्ये जाऊन पोहोचले 44. लॉस ऑफ 6 विकेट. चोवीस बॉल आणि
45 runs to win. Batting team 44 रन्स आणि जिंकण्यासाठी या मॅच मध्ये आवश्यकता असेल 45 या धावी 24 बॉल आणि या 45 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी असेल आवश्यकता. सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर बॅटिंग करण्याची मॅक्सिमा जय माताजी जय माताजी या संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे आणि या सलामीसाठी इथे पाहिलं गेलं तर नक्कीच महेंद्र आणि हिमांशू ही जोडी पाहतोय मैदानामध्ये. ऑन स्ट्राईकला पाहिलं गेलं तर नक्कीच महेंद्र आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं गेलं तर हिमांशू आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं गेलं तर आणि इथे पाहिलं गेलं तर नक्कीच महेंद्र आणि हिमांशू ही जोडी पाहतोय आणि ऑन स्ट्राईकला आता पाहिलं गेलं तर हिमांशू समोर लॉक करायचा प्रयत्न इथे पाहिलं गेलं तर टीप मध्ये प्रोटेक्शन देखील सेट आहे. सिंगल घेतली आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकते. दोन या आकड्यावर इथे जाऊन पोहोचले. 4 षटकांची ही लढत मॅच मध्ये पाहिलं गेलं तर नक्कीच संघर्ष देखील करावा लागेल. 45 रन्स टू विन नक्कीच हा टार्गेट इथे सेट केला आहे आणि नक्कीच त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही टीमला इथे संघर्ष करावा लागेल. एकाला ठोकावं लागेल एकाला रोखावं लागेल मॅच मध्ये. फुलटास बॉल आणि फुलटास बॉलवर फुलटोल देखील वसूल केला होता ऑन साईडला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय आणि डिक्लेअर झोनच्या माध्यमातून फलक दोन्ही पुढे सरकते. 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले महेंद्र आणि हिमांशू जोडी देखील म्हणजे मैदानामध्ये आतापर्यंत विचार केला जाणार की अशा प्रकारची फलंदाजी या मॅच मध्ये ते करावी लागेल यात काही शंका नाही. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राईट द विकेट समोर लॉब केलाय विकेट केलाय आणि नक्कीच नैसर्गिक आपत्तीमुळे नक्कीच थोडस व्यत्यय येताना मॅच मध्ये आपण पाहिलं. फटका चांगला होता पण नक्कीच नशिबाची साथ इथे मिळाली नाहीये. त्याच अनुषंगाने फक्त आणि फक्त धाव मिळेल ती एक आणि एका धावेच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचले म्हणजे 5 आकड्यावर अजून 2 बॉल शिल्लक असतील. ओहो इथे पाहिलं गेलं तर नक्कीच हा आलाय डॉट बॉल. चांगला बॉल चांगली लाईन चांगला टप्पा सध्याच्या घडीला शोधला अनिल या पाठ गोलंदाजाने आणि त्याच टप्प्यावर इथे गोलंदाजी करतोय अनिल. खूप चांगली कामगिरी नक्कीच रोखायचं आहे आणि त्याच पद्धतीने त्याच अनुषंगाने येते क्रमांक 1च्या षटकामध्ये विश्वास मात्र संपादित केलं होतं गोलंदाज अनिलवर आणि नक्कीच त्याच पद्धतीची कामगिरी इथे संपादित करताना मॅच मध्ये आपण पाहतोय. व्हाईट बॉल आला आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना देखील पाहतोय. धावफलक मात्र जाऊन पोहोचले 6 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि
शेवटच्या बॉलवर अटॅक चढवला जाईल का? आणि इथे पाहिलं गेलं तर नक्कीच हा देखील गेलाय बॉल टिकलर झोनमध्ये. याच अनुषंगाने पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. एका ओव्हरमध्ये धावफलक टीमच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्यात 8 या आकड्यावर. आणि या मॅचमध्ये आता जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 18 बॉल शिल्लक असतील आणि या 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 37 धावेंची आवश्यकता असेल. मॅचमध्ये संकट आलंय तर मात्र पाटेकरांना टीमवर संकटाला दूर करायचं असेल तर नक्कीच मोठी कामगिरी या मॅचमध्ये करावी लागेल. सध्या आपण पाहिलं गेलं तर नक्कीच 2 फलंदाज मैदानामध्ये एंटर आहेत. अजूनही मात्र विकेट इथे सॅक्रिफाईस करू केली नाहीये आणि ही देखील एक नक्कीच वाखाणण्याजन्य कामगिरी असू शकते या मॅचमध्ये. कारण की विकेट नाहीये ही देखील थोडीशी मनामध्ये भीती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. त्याचा उपयोग या मॅचमध्ये आता महेंद्र आणि हिमांशू करेल का? हा देखील प्रश्न उपस्थित असेल. आतापर्यंत विचार केला 8 धावा टीमच्या स्कोर कार्डवर महेंद्रच्या पाठमधनं 4 धावांची केली आणि हिमांशूच्या पाठमधनं 3 धावांची केली आपण पाहिली. समोर लॉफ्ट केले लोंगा क्षेत्रामध्ये इथे पाहिलं गेलं तर जबरदस्त एफर्ट फिल्डिंगचं पाहायला मिळालं. आणि याच अनुषंगाने एक धाव दुसऱ्या धावेचे इथे प्रयत्न असतील आणि दुसरी धाव ही देखील परिपक्वपणे पूर्ण होताना मॅचमध्ये आपण पाहतोय. आणि 2 धावांच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकताना देखील पाहतोय. धावसंख्या 10 या आकड्यावर इथे जाऊन पोहोचले. 45 रन्स टू विन. 45 धावांचं टार्गेट सेट केलंय सध्याच्या घडीला. त्याचा पाठलाग करताना 10 धावा त्यांच्या स्कोर कार्डवर इथे झेलची संधी निर्माण झाली होती. मॅच थोडी कठीण होती पण कॅचेस इन द मॅचेस सातत्याने क्रिकेटमध्ये चांगलं जातं. कॅचेस इन द मॅचेस पकडा कॅच आणि जिंका मॅच असं काही समीकरण असतं पण नक्कीच थोडीशी चुकी झाली आणि या चुकीचं रूपांतर नक्कीच मॅच मध्ये होईल का हे देखील प्रश्न असेल. चांगला बॉल, चांगली लाईन, चांगला टप्पा. इथे पाहिलं तर ओव्हर पिच बॉल होता. टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने नाही तर बाहेरच्या बाजूने वळाला बॉल. एक नक्कीच लेग स्विंगचा मारा सातत्याने करतोय गोलंदाज राहुल. यावेळी जर विचार केला धावफलक 11 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत 1.3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अजूनही मात्र काही बॉल शिल्लक असतील. धीम्या गतीचा बॉल समोर लॉफ्ट केले लोंगा क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक देखील पोहोचला तिथे. एक धाव आणि फक्त आणि फक्त एका धावेवर इथे समाधान मानावं लागेल. धावफलक जर पाहिलं गेलं तर 12 या आकड्यावर स्थिर आहे. हा मॅच मध्ये 1.4 बॉलचा खेळ झाला समाप्त. अजून रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 14.14च्या सरासरीने ही धावगती पाटीकरांना टीमला इथे काढावी लागेल. इथे बॅटची कडा टॉपेज लागला. यष्टीरक्षक बीट झाला. त्यानंतर शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतोय. इथे फक्त आणि फक्त मिळेल एक धाव. इथे थोडीशी चुकी झाली. मागील बॉलचा विचार केला. मागील बॉलमध्ये देखील एक कॅच ड्रॉप झाली. त्यानंतर पुन्हा एकदा एक कॅच ड्रॉप झाली. या अनुषंगाने धावफलक आता पुढे सरकतोय. 13 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. पण आता या मॅच मध्ये विचार केला तर संकट आलंय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. संकटाला दूर करायचं असेल तर नक्कीच प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न या मॅच मध्ये करावा लागेल यात काही शंका नाहीये. इथे पुन्हा एकदा टॉपेज लागला. इथे पाहिले तर नक्कीच क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतोय. पॉइंट मध्ये एक धाव दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न असेल आणि इथे घडलंय काय? पंचांकडे लाऊड अपील केले. पंचाने देखील केले बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. बॅक टू द डगआउट. बॅटर हिमांशू विजय. हॅलो चेक. 14 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आणि मॅच मध्ये विचार केला आतापर्यंत तर नक्कीच थोडंसं इथे स्ट्रगल करताना पाटेकरांना टीमला पाहतोय. 12 बॉल आणि 31 धावेंची आवश्यकता असेल अजूनही जिंकण्यासाठी. 12 बॉल 31 धावा. मॅच मध्ये घडेल काय? मॅच मध्ये बिघडेल काय? येणारे 12 बॉल 31 धावेंची आवश्यकता. सेमी फायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. आणि या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल, लढायचं असेल, तर झुंजायचं असेल तर नक्कीच इथे करावे लागते प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न. क्रमांक 3च्या षटकाला झाली सुरुवात.
आणि क्रमांक 3च्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर गोलंदाज पारस पहिलाच बॉल. इथे पहिल्या बॉलवर फटका चांगला होता, पण नक्कीच डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेलाय आणि यावेळी जर विचार केला तर आल्या 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने आता धावफलक ती मात्र जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. 11 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. 29 टू विन. 29 धावा टीमच्या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या तर नक्कीच या मॅचमध्ये विजय संपादित करू शकते बॅटिंग करणारी टीम, यात काही शंका नाहीये. हो, इथे पॅटर्न पॅडमध्ये चिटोचा ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, पॅटर्नने बॉलचा इथे संपर्क नाही. चांगला बॉल, चांगला टप्पा, चांगली लाईन सध्याच्या घडीला शोधले आणि त्याच टप्प्यावर इथे गोलंदाजी करतोय. आता या मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर अजूनही 10 बॉल शिल्लक असतील आणि 10 बॉलमध्ये 29 29 धावा. इथे फटका चांगला आहे आणि बॉलला नक्कीच पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट. अलाय भव्य षटकार. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका इथे एक्झिक्यूट केला आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा आनंद आनंद आणि आनंद खेळाडूंच्या चेहऱ्यावर इथे निर्माण झालाय आणि पुन्हा एकदा आडवा पाठने फोर्स केला. टीम मध्ये मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल गेलाय. पाहिलं गेलं तर नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये आणि धावफलक आता मॅच मध्ये पोहोचले 24. लॉस ऑफ 1 विकेट. 24 या संख्येवर 8 बॉल आणि 21 धावा. शॉर्ट बॉल आहे. ऑन साइडला फटका मात्र दमदार आहे. जबरदस्त ऐन मोक्यावर मॅच मध्ये पुन्हा एकदा आले वापसी आणि पुन्हा एकदा सेलिब्रेशन डगआउट कक्षामध्ये देखील आपण पाहतोय. आनंद आनंद आणि आनंद. धन्यवाद. मॅच मध्ये वापसी 7 बॉल आणि 15 धाब्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी एक आता मोठा फटका पुन्हा एकदा आला तर या मॅच मध्ये परिपक्वपणे नक्कीच कमबॅक होऊ शकतो बॅटिंग टीमचा. उलटाच बॉल फक्त दिशा दिली डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे आणि या मॅच मध्ये आता आवश्यकता असेल 6 बॉल आणि 14 धाब्यांची. डीजे हॅलो हॅलो हॅलो. पहिलाच बॉल पहिल्या बॉलवर अटॅक केला. हल्ला चढवला गेला. मॅच मध्ये जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या भेटीला आलाय. मॅच मध्ये घडलंय काय. 6 बॉल 14 धाव्यांची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवर ठोकलाय षटकार. हॅलो चिक हॅलो चिक. 4 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी कमबॅक करू शकेल का गोलंदाजी करणारी टीम, या हा देखील मोठा प्रश्न असेल. 38 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. हाय व्होल्टेज ड्रामा. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. इथे पाहिलं गेलं तर एक सिंगल आणि
फक्त आणि फक्त एका सिंगलवर इथे समाधान मानावं लागेल या मॅच मध्ये. नक्कीच आता दोन्ही टीमच्या नक्कीच काळजाचे ठोके वाढलेत. 3 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी. धीम्या गतीचा बॉल इथे पाहिलं गेलं तर नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर नक्की 2 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता. ज्याने मात्र या मॅच मध्ये अटॅक केलं होतं त्याच्यावर मात्र अटॅक चढवलं गेलाय. धावा 40 या आकड्यावर आणि 2 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता. मॅच मध्ये एखादा मोठा फटका आला तर बॅटिंग करणारी टीम इथे जिंकू शकते आणि एखादा डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा वापसी या मॅच मध्ये गोलंदाजी करणारी टीम करू शकते. मॅच मध्ये आता घडलंय काय, 2 धावा आणखीन ऍड होताना पाहतोय आणि या मॅच मध्ये 1 बॉल आणि 3 धाव्यांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा आणि नक्कीच आता मॅच मध्ये आपण इक्वेशन पाहिलं गेलं तर 1 बॉल आणि 3 धाब्यांची आवश्यकता. जर सामना टाय झाला तर बॉल आउट पद्धतीने नक्कीच खेळवला जाईल. स्टंपवर नक्कीच बॉल मारावा लागेल. या मॅच मध्ये आता घडेल काय, 1 बॉल 3 धाब्यांची आवश्यकता. सेमीफायनल क्रमांक 2 इथे घडलंय काय, 1 धाव आणि फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि या मॅच मध्ये जबरदस्त विजय प्राप्त केलाय. तो मंत्र फिल्डिंग करा टीम विक्टोरी वायपर्स या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन विक्टोरी वायपर्स संघ आणि हार्ड लक, तुम्ही देखील चांगला संघर्ष केला. मॅक्झिमा या संघ